महाकुंभ मध्ये श्रद्धेचा महासागर लोटला आहे। कोट्यावधी भाविक संगम मध्ये पवित्र स्नान करीत आहेत। या दरम्यान अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजपा राष्ट्रीय प्रचारक नवनीत राणा तसेच बडनेराचे आमदार रवी राणा प्रयागराज येथे दाखल झाले आहेत। विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले। त्यांनी माध्यमांशी काय संवाद साधला, पाहूया त्यांचा विशेष मुलाखत। महाकुंभाच्या भक्तिमय वातावरणात राणा दाम्पत्य प्रयागराजमध्ये पोहोचले आहेत। नवनीत राणा आणि रवी राणा यांचे स्थानिक भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी विमानतळावर जंगी स्वागत केलेत। माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी महाकुंभाला देशाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख असल्याचे सांगितले। महाकुंभ में दिखाई दिए तो मुझे लगता है हम जिसके लिए काम करते हैं, हिंदुत्व के लिए, हिंदुइज्म के लिए, हिंदुस्तान में रहने वाले हर नागरिक के लिए, तो मुझे लगता है हमारा भगवा ये जो बहुत सालों से हमारे सभी छत्रपति शिवाजी महाराज से लेकर जितने भी हमारे ग्रेट लीडर्स रहे हैं, हीरोज़ रहे हैं, उन्होंने जो प्रयत्न किया था वो आज जाकर हमारी यंग पीढ़ी ये महाकुंभ में दिखाई दिया है। और सिर्फ देश में नहीं, पूरे विश्व में हमारा महाकुंभ ये हर जगह इसी तरीके से छाया है। तो मुझे लगता है इससे बड़ा आशीर्वाद ये जनरेशन को कभी नहीं मिल सकती। मुझे ये हमारे नसीब में आया है महाकुंभ। सनातन धर्म को लेकर क्या कहेंगे इसमें? हम सनातन धर्म के लिए जीते हैं, सनातनियों के लिए जीते हैं और आखिरी सांस भी सनातनियों के लिए ही रहेगी। तर रवी राणा यांनी हे राष्ट्राला जोडणारे सर्वात मोठे धार्मिक आयोजन असल्याचे नमूद केलेत। क्षणाची प्रत्येक जण प्रतीक्षा करत होता। तो क्षण म्हणजे हा कुंभ त्रिवेणी संगम। या संगमामध्ये डुबकी मारून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला सार्थ करण्यासाठी प्रयागराज येऊन त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ करून या गंगा मातेला प्रणाम करून, नमन करून, वंदन करून आपल्या जीवनाची सुरुवात केली पाहिजे। ते आज या कुंभमेळ्यामध्ये प्रयागराजमध्ये येऊन स्वतः मी आणि नवनीत राणा अनेक भावी भक्तांसोबत, आमच्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी स्नान करणार आहे। प्रदीपजी मिश्रा यांचा शिव महापुराण चालू आहे। या कथेमध्ये सुद्धा आम्ही भेट देणार आहे, त्यांचा आशीर्वाद घेणार आहे, कथेचा सारसुद्धा त्या ठिकाणी घेणार आहे। आणि मला असं वाटते कुंभमध्ये जे जे येऊन गेले, जे नाही आले, त्या सगळ्यांसाठी या ठिकाणी आम्ही गंगा मातेला, त्रिवेणी संगमला प्रणाम करू, वंदन करू आणि सगळ्यांच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करू। यासाठी आम्ही या प्रयागराजला आम्ही आलो। विमानतळावरनं ते थेट सेक्टर 21 मध्ये पोहोचले, जिथे त्यांनी पंडित मिश्रा यांच्या शिवपुराण कथेत सहभागी होत भगवान शंकराची महंती अनुभवली। राणा दाम्पत्य 14 तारखेला पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करून महाकुंभाचा शुभ लाभ घेणार आहेत। तर ही होती महाकुंभातील मोठी बातमी। नवनीत राणा आणि रवी राणा 14 फेब्रुवारीला त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करणार आहे। महाकुंभाशी संबंधित सर्व ताज्या घडामोडींसाठी सिटी न्यूज बघत रहा।